गाईज, माझ्या आजच्या नवीन ब्लॉगमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे. चला तर काल पण मी काय व्हिडिओ टाकला नाही. 2-4 दिवसापासून माझे ब्लॉग काय अपलोड झाले नाही. आता होतील कारण की थोडीशी धावपळ होती म्हणून. तर आज सकाळची सगळी तयारी झालेली आहे, नाश्ता वगैरे. आद्याचे पप्पा पण गेलेले आहे काठवर. आद्या आंघोळ करते आणि तिला आंघोळ घालते. आधी मी घातली पण तिला तिच्या आजीच्याच हाताने करायची, मग आजीच्या हाताने आंघोळ करते. तर मग मी भाजीची तयारी केलेली आहे. भाजी टाकलेली आहे फोडणीला. मी आज छान मस्तपैकी हरभऱ्याची आमटी केली आहे. ताई बोलल्या तू भाजी कर, मी चपात्या करते. कारण की ताईंचं पण शिफ्टिंग करायची. ताई आता पुण्याला चालले आहेत ना, त्यांचं थोडंसं आवरू लागेल जायचं आहे मला पण. मी पण आता रेडी होते कारण मला कार्डला 2-3 दिवस झाले व्हिजिट दिली नाही आहे. मी पण आता कार्डला व्हिजिट देण्यासाठी जाते. व्हिजिट देण्यासाठी जाते, रेडी होते. चला तर गाईज, मी आता रेडी झाले आहे कार्डवर जाण्यासाठी. आद्या तर काही माझ्यासोबत येणार नाहीये. तुम्हाला दाखवते मी आद्या काय करते. आद्या किती छान दिसते. आद्याने मस्त आंघोळ केलेली आज लवकर. आद्या हॅलो कर. तर गाईज, मी आता निघाले आहे आद्याच्या पप्पांसोबत कार्डवर जाण्यासाठी. आद्या काय सोबत येत नाही, आद्या राहते आजी बाबांसोबत. खूप ऊन पण झालेलं त्याच्यामुळे मी काय आद्याला घेऊन जाते बघून काय. तर गाईज, मी आता खडको कॉर्नरच्या काठवर आलेली आहे. प्रदीपची साफसफाई चालू आहे. हे बघा, प्रदीप बोर्ड साफ करतोय. प्रदीप काय करतोय रे? साफसफाई करतोय. अच्छा, मी येणारी म्हणून तुला माहित झालं म्हणून तू साफसफाई करतोय. काय नाही तर बसल्या असत्या बोलणे आहे ना. कसं चालू आहे? छान चालू आहे का? चला तर मी 2-3 दिवस झाले खडको कॉर्नरच्या काठवर आलेली नव्हती. बाई आमच्या पण काठवर काही गेलेली नाहीये. त्याच्यामुळं मग खूप दिवस झाले आले नाही. तर आता बघते कसं आहे, काय आहे, कसं चालू आहे. पोरांचं पण चाललं. वहिनी 2-3 दिवस झाले तुम्ही आले नाही व्हिजिट द्यायला. आता घरचे पण काही तयारी चालू असते म्हणून काही यायला जमत नाही. क्लायंट पण चालू आहे. हे बघा, क्लायंट पण चालू आहे. सकाळपासून खूप रश होता. आता कसं उन्हाळा आहे त्याच्यामुळे क्लायंट अशी सावली खाली मस्त बसून त्यांना इडली वगैरे खातात. तर मग मी आता रील साठी व्हिडिओ घेते. क्लायंट नाही तोपर्यंत. क्लायंट झालेले होतात. घराला पॅकिंग चालू आहे. पार्सलच्या ह्या मॅडमचा पार्सल पॅक करताय दोघं पण. खूप गर्दी वाढलेली आहे. व्हिडिओ काढायचा होता पण आता गर्दी वाढली आहे बघा. इडली सांबार एक इडली सांबार. गाईज, आता रश कमी झालाय तर मग मी आता व्हिडिओ काढते छान रील्ससाठी. नमस्कार छत्रपती संभाजीनगर. बॅटरी टाकला. आता मी मस्त कांदा टाकणार आहे. माझा उत्तप्पा करून झाला कारण की मला उत्तप्पा करायची इच्छा झाली म्हणून मी उत्तप्पा केला आणि तो पण रील साठी पण केला. आणि उत्तप्पा मी मस्त दादाला खायला दिला. त्याचा पण नाश्ता होऊन जातो. हे बघा, मी केलेला उत्तप्पा कसा वाटला तुला? आवडला का? थँक्यू. माझा रील पण काढून झालेला आहे. मी आता M2ला व्हिजिट देण्यासाठी जाते. इथे करून घेतील हे ऍडजस्ट प्रदीप आणि दादा. ते खडकोला पण आता गर्दी वाढते. काही नाही, हे दोघं जण ऍडजस्ट करून घेतील. आता मी जाते M2ला आणि त्याच्या पप्पांसोबत. तर गाईज, आम्ही आताच M2च्या काठवर आलेलो आहे. काय चालू आहे आपण विचारूया मोनिकाला आणि त्यांच्या मिस्टरांना. मोनिका, हॅलो, काय चालू आहे? व्यवस्थित चालू आहे का? दादाचं काय चालू आहे? हा, क्लायंट कसे सकाळपासून चांगले का? पण छान चालू आहे सकाळपासून. रश पण खूप चांगला आहे. ऊन पण खूप झालेलं आहे. खूप ऊन लागतं यावर्षी. पण खूप ऊन वाटतं. उन्हाचं बाहेरच निघून वाटत. ते पण बघा, सकाळी येतात 6 वाजता बिचारे 2 वाजेपर्यंत गाडीवर राहतात. कोणासाठी कशासाठी करतात ते? त्यांच्या पोटा पाण्यासाठीच करतात. खूप कष्ट करतात जे गाडीवर काठवर आपल्या कामाला असते. क्लायंट चालू. चला गाईज, आता खूप ऊन पण झालेले. मी आता घरी जाते. आता हे दोघं जण मॅनेज करून घेतील काट आणि घरी येतील
कारण की दुपारचे 2 वाजलेले. आदेश पप्पा पण आलेले आता सांबर वगैरे घेऊन इथे. तर त्यांच्या इडल्या वगैरे संपल्या तर ते घरी येतील. आता हा ब्लॉग तुम्हाला आवडला असेल तर मला फॉलो करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि लाईक नक्कीच करा. भेटूया नेक्स्ट ब्लॉग मध्ये. बाय, हॅव अ नाईस डे.